आत्ताच आपण ड्रोनमधून सर्व आपण सीन बघितला. शेजारी गाव आहे त्यांचं आणि परिसरामध्ये जवळजवळ एक 30% बागायत आहे आत्ता. बाकी जमीन सध्या रिकामी म्हणजे मशागत करून ठेवलेली. तुमच्या भागातले शेतकरी थोडेसे गुडघ्यात शेती करतात असं मला दिसतं किंवा थोडे आळशी आहे. बरोबर की नाही. जेव्हा पाऊल ठेवलं तुमच्या जमिनी बघायला सुरुवात केली, तुम्हाला आलेला मी काय म्हटलं की तुमच्या जमिनी अजून काय आहे, चांगल्या आहे, सुपीक, म्हणून शेतकरी नापीक आहेत. शेतकऱ्यांचे डोके नापीक कधी बंद राहतात. तुमच्या जमिनीमध्ये असे आपल्याला डोंगर दिसतात, त्याला आपण वारुळ म्हणूया. वारुळासारखं तुमची जमीन पाऊस झाल्यावरती ढेकळं आपोआप विरघून गेले. बरोबर आहे. तुम्ही हे अकोले तालुक्यामध्ये किंवा तिकडे खाली जुन्नर तालुक्यात असं होतंय का, जाऊन विचारा बरं त्यांना. सर एका रोगावर जर 4 कंपन्यांनी औषधं काढली तर शेतकऱ्याला हेच कळणार की नक्की कुठल्या कंपनीचं मारायचं, कशाचा. आपल्या समोर 2 ऊसाचे प्लॉट आहे. दोन्ही सोबत लावले तुम्ही. दोन्हीची व्हरायटी कोणती आहे? कुठली आहे? 8632. बरोबर आहे. किती महिन्याचा ऊस आहे हा? साधारण 4.5 महिने. बरोबर आहे. कृषी अमृत आणि SSM किती महिन्याचा आहे? म्हणजे कृषी अमृत आणि SSM बरोबर आहे. बरोबर आहे ना. राईट. आता आपण तो ऊसामध्ये आणि ह्या ऊसामध्ये किती उत्पन्नाचा किती फरक पडेल? बरंच निम्म्याने फरक पडेल. बरोबर आहे. समजा त्याच्यामध्ये जर 30 टन एक्स्ट्रा निघालं, 30 टनाचे पैसे झाले ₹1,00,000. 1,00,000 तेवढे याचे निघाले असतील का यांची? हो, आंतरपिकामुळेच थोडंसं पुढं. म्हणजे आंतरपीक न काढताही तुम्ही पिकाचं उत्पन्न भरपूर घेऊ शकता. जे आज तुमचा जो ऊस आहे, तुमच्या बंधूंचा ऊस आणि तुमचा ऊस, जमीन आसमानाचा. इकडनं आवाज येतोय का इकडनं आवाज येतोय? मग हवा तर सगळीकडून चालली आहे ना. इकडच्या ऊसाचा आवाज येतोय, इकडच्या ऊसाचा येतच नाही. दोन्ही तर समोरासमोर आहे. म्हणजे हा ऊस बोलतोय, डोलतोय, आहे की नाही. 6 फुटावर गेला तो ऊस आणि तो ऊस अजूनही 4.5-5 वर्ष अडकतो, आहे की नाही. आणि दुसरी गोष्ट आपण वरून बघितलं ड्रोन मधून, दोन्ही ऊसामध्ये जमीन आसमानाचा काय फरक आहे. बरोबर आहे की नाही. तुम्ही आता हे जे 2 वावर पाहिले शेजारी, या टोमॅटोच्या पलीकडे समोरचं वावर कसं आहे, काळा भोर. इकडचं वावर कसं दिसतं, भुरकट. त्याचं कारण तुम्ही सांगितलं मला. तुम्ही याला मागच्या पिकापासून काय करताय, वापरताय. किती दिवसापासून वापरताय? तरी झाली 4 महिने. सर 2018 साली मी सॉईल चार्जरचे व्हिडिओ कसे बघितले होते. बघायचो मी, ती वापरायची इच्छा व्हायची, पण आमच्या भागात कुठंच मिळत नाही. जर 2018-23 साली मी जर वापरलं असतं ना. मी मगाशी ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस तुम्ही जे म्हटले, तुम्हाला जो आनंद झाला, तुम्ही काही भावना व्यक्त केली. देवासारखे आलात आमच्या इकडे सर. अगदी नक्की. अगदी आमच्या गावाला तुमचे पाय लागले हे फार महत्वाचं आहे सर. त्या का भाऊ असं? हे बघ, माझी पूर्ण ताकद लागली. आता चिरलाय फक्त तो. बरोबर आहे ना. त्याला लाल झाला. हे तसं तर चुकीच्या पद्धतीने टाकलं. बरोबर आहे ना. करून टाकायचं. हे वरती असं विस्करून टाकायला पाहिजे होतं, वरच्या वरती. बरोबर आहे. तुम्ही इथे टाकलं, राईट. हे बघा तुम्ही, हे बघा, हे बघा काय आहे. आणि एकदम मऊ माती. नाही, जिथं तुम्ही SSM टाकलोय ना, तिला काय आली लगेच. हे बघा ना. हा बघा, झाड कुठे आहे, झाड कुठे आहे, इकडे वर. आणि मुळी कुठे आहे? नाही जास्त आहे, 1.5 फूट पर्यंत. बघा ही सरीत पण मुळे सर. म्हणजे तुम्ही जिथे SSM टाकलं का नाही, ह्या SSMच्या दाण्यांपाशी बघा, SSM पाशी काय आली, मुळी आली. हे बघा आली का नाही. म्हणजे हे बघा मुळी बघा आहे. हे बघा, जा तुम्ही केमिकलच्या प्लॉट मध्ये. नाही एवढी. हे बघा, हे बघा. आता इकडे बघा, इकडे SSM नाहीये, पण इकडे बस इकडे मुळी काय फास्ट आहे की नाही. म्हणजे हे आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे
की तिला कळलं इथे काय आलेलं आहे, खाऊ आलेला आहे. जर हा प्लॉट आतापर्यंत खालनं मोकळं होतं वर चढत जातं ते. खालची टमाटी तशीच मोकळी, त्याची क्वालिटी संपते. गेल्या वर्षी तसंच झालं. आई बाप्पा गेल्यावर पोरांचं काय होईल? ज्या दिवशी 1000 रुपये कॅरेट गेले ना सर, हा त्या दिवशी माझा फक्त शेंडा राहिला. केमिकलवरती प्लॉट होता समोर. तुम्ही पाहिलं तुमच्या मातीमध्ये आता ट्रॅक्टर जे चाललेलं आहे, तुमचे गुडघ्यावर ट्रॅक्टर चाकं कुठे गेले? इंजिनचे. म्हणजे तुमची जमीन अजूनही एवढी जिवंत आहे, म्हणजे एवढी खाली दबते, म्हणजे तुमच्यासाठी चांगली बाजू आहे. गेल्या वेळेस फंते पण आहे ना, हा बारीक बारीक काडी जर पायकाशी बांधायला गेले ना, खटकन मोडून नाही नाही फांतीच सुतळी आता पडलेले झाड काय करतात लेडीज, हे पडले ना झाड हा इथंच बांधतात. हा जेवढी ताकद आहे सुतळीची तोपर्यंत ओढून बांधतात, तरी झाड कुठंच तुटलं नाही. पुन्हा फांती. कुठतरी एक फळ पाहिलं होतं किवीचं, हो. बरोबर आहे ना? हो. पण मग दुसरं नाही सापडलं मला, आणि ते बी एक का झालं ते बी सांगतो. सगळे शेतकरी ओरडतात माझ्या पोराला शेतीत इंटरेस्ट नाही. हे खरं आहे का खोटं आहे? प्रत्येक शेतकरी गावातला काय ओरडतो? इंटरेस्ट. माझ्या पुढच्या पिढीला पोरांना शेतीमध्ये इंटरेस्ट नाही. काय इंटरेस्ट नाही? काय जास्त काय सांगत नाही. रासायनिक बंदुकन हे चालू करा, नाही तर पोत्यावर बसायची वेळ येणार. खतरनाक आहे. वाटोळच हा? वाटोळच. अच्छा. त्या प्लॉटची या प्लॉटची मशागत सोबत केली, वरून तर ड्रोन मधून पाहिलं आपण. जवळ बी आपण ज्यावेळेस पाहिलं, याच्यामध्ये पूर्ण काय बारीक आहे, म्हणजे गरा झाला पूर्ण. त्याच्यामध्ये सगळं काय खडे आहे ना, तरी ओल्यामध्ये मशागत केली. तुम्ही काय म्हटले की मी माझं शिक्षण स्वतःच्या कमाईवर करेल. मग आता प्लॉट मध्ये पैसे कमवायचे, तेच शिक्षणाला पुण्याला वापरायचं असं ठरलंय पिता पुत्रांचं. हा. नमस्कार नमस्कार. शेतकरी मित्रो, आज आपण सातारा जिल्ह्यामध्ये वाई तालुक्यामध्ये केंजळ गावामध्ये आहोत. आत्ताच आपण ड्रोनमधून सर्व आपण सीन बघितला. शेजारी गाव आहे त्यांचं, आणि परिसरामध्ये जवळजवळ एक 30% बागायत आहे आत्ता. बाकी जमीन सध्या रिकामी, म्हणजे मशागत करून ठेवलेली. की तुमच्या भागातले शेतकरी थोडेसे गुडघ्यात शेती करतात असं मला दिसतं, किंवा थोडी आळशी आहे. नाही ऐकतच नाही. तर त्याचं कारण आहे, आळशी माणूसच केमिकल वापरतो. शहाणा माणूस केमिकल वापरू शकत नाही. शॉर्टकट कोण शोधतो? आळशी माणूस. सर एवढ्या वर्षी शेती करतोय, कष्ट करतोय. हा. रासायनिकचे पैसे दुकानदाराचे आजपर्यंत कधी फेटले नाहीत. एक मोकळं गेले की काय पुढच्या बात पिकाचं पुढच्या पिकाचं लगेच म्हणजे तुम्ही सुपात आहे. तर मी कधी आल्या हेच नाही ना त्याला. बरोबर आहे ना? हे नाही. हे तुम्हाला मी आल्याला काय म्हटलं, मी जेव्हा पाऊल ठेवलं तुमच्या गावामध्ये, पहिलं पाऊल उतरवलं खाली, बरोबर की नाही? जेव्हा पाऊल ठेवलं आणि तुमच्या जमिनी बघायला सुरुवात केली, तुम्हाला आल्याला मी काय म्हटलं की तुमच्या जमिनी अजून काय आहे, चांगली आहे, सुपीक. म्हणून शेतकरी नापीक आहेत. शेतकऱ्यांचे डोके नापीक कधी बंद राहतात? जोपर्यंत जमीन सुपीक. आम्ही काय म्हणतो, जसं आम्ही पोरगी गोरी पाहतो, त्याची जमीन कशी पाहिजे? काळी. आता येताना ज्यावेळेस तुम्ही तुमच्या शेजार पलीकडच्या लोकांची शेती बघितली, तर तुमच्या जमिनीमध्ये असे आपल्याला डोंगर दिसतात. त्याला आपण वारुळ म्हणूया. वारुळासारखं तुमची जमीन पाऊस झाल्यावरती ढेकळं आपोआप विरघून गेले. बरोबर आहे? तुम्ही हे अकोले तालुक्यामध्ये किंवा तिकडे खाली जुन्नर तालुक्यात असं होतंय का? जाऊन विचारा बरं त्यांना. नाही, विषय संपला. ते जमिनी आणखीन कडक होता, आणि अशी ढेकळं निघतात की ते रोटावेटरच्या पात्याला सुद्धा तोडून टाकतात. इतकी कडक झाली. बरोबर आहे? मग त्यांना कधी कधी पाणी सोडावं लागतं, आणि मग मागून मशागत करावं लागतं. एवढी भयानक परिस्थिती. आता मला सांगा, हे का झालं? जसजसे तुम्ही रासायनिक खतं, वॉटर सोल्युबल त्याच्यामध्ये सोडत गेले, तसतसं जमिनीमध्ये सिमेंटीकरण होत गेलं. त्याच्यामधले जीवाणू, जैविक अवशेष, त्याला ह्युमस म्हणतो किंवा आपण जीवाणू म्हणतो. ह्युमस म्हणजे अन्न, आणि जीवाणू म्हणजे ते खाणारे, हे दोघंही संपले. बरोबर आहे? तसं ह्या जमिनीमध्ये जसजशी जमीन तुमच्यामध्ये जमिनीतलं ह्युमस आणि जैविक तत्व संपत जातं, तसतसं ती जमीन काय होत चालते? खंडर बनत चालते. मग तिच्यामध्ये जे जीव उपद्रवी आहे,
उपद्रवी निर्माण करणारे ते तयार होतात. बरोबर आहे की तुमची जी जमीन आहे आता इकडची ती सगळी सुपीक आहे म्हणून तुमच्याकडचे लोक अडाणी आहे. सुपीक जमिनीचे शेतकरी अडाणी राहतात हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणजे आदिवासी पोरगा जेवढा ऑलिम्पिकमध्ये 1 नंबरला येईल तेवढा शहरातला नाही येणार. काय म्हणजे तुमचं म्हणजे आदिवासी ग्रामीण भागातला मुलगा ॲथलेटिक्समध्ये कधी पण रनिंगमध्ये उडीमध्ये यामध्ये उंच उडी लांब उडी सगळ्यामध्ये काय येणार बॉक्सिंगमध्ये पुढंच येणार. शहरातला मुलगा ते नाही करू शकत. तसं केमिकलनी शेती शहरासारखी करून टाकली गोजी करून टाकली गोजी. त्यामुळे त्या पिकात बी दम नाही आणि त्या शेतकऱ्यात पण दम नाही. नाही सर शेतकरीच कन्फ्युज आहे सध्या. मग कन्फ्यूज होणारच होतो. शेतकऱ्याला कळानाच आपण नक्की करावं काय आणि त्यातनं पिकवावं काय आणि पण कमवावं काय. त्याचं कारण आहे त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे का ज्या रस्त्याने गेल्यावर मला जर माझं नाकतोंड फुटतंय त्या रस्त्याची बदलून पाहिला पाहिजे ना त्यांनी रस्ता. आपण सर एका रोगावर जर 4 कंपन्यांनी औषधं काढली तर शेतकऱ्याला हेच कळणार की नक्की कुठल्या कंपनीचं महाराज कशाचा मग राम सर हेच सांगता का तुम्ही सावलीवर काम करून राहिले. सावलीवर किती कंपनीने काम केलं तरी ती सावली कधीच कोणाच्या हाताशी येणार नाही. कधीच मला आजपर्यंत किडीचा प्रॉब्लेम आला नाही किंवा कुठलं काय म्हणजे जे मी गेल्या या वर्षी प्लॉट पिकावर. होता माझा. हा तर आपण समजा हा रोग कुठला समजा आला दुकानदाराकडे गेलो तर तो छोटी बाटली देतो बरोबर एक थोडंसं कमी पावर बरोबर काय होते सांग मग मोठी तोपर्यंत प्लॉट अजून कोमा डाऊन परत मग हा हे नाही ना हे बाहेरले बघ हे मार हे ना 100% तोपर्यंत सर प्लॉट बी जातो हातातला. शेतकरी जागचा जागेवर राहतो त्याचे कष्ट पूर्ण व्हायला जातात. अशा अवस्थेमध्ये शेतकरी म्हणजे मी तुम्हाला म्हटलं आणि बिल वाढत जातं. आणि बिल वाढत नाही, तुमचे शेतकरी असे गेले वरती आणि असे जाऊन परत खाली इथं आले. आता काय झाले लेवलला. बरोबर आहे. जोपर्यंत तुमच्या वातीतले ढेकळं आपोआप पावसाने विरघळतात तोपर्यंत तुमची माती तुम्हाला साथ देणार. तोपर्यंत तुम्ही माज करणार. हो. त्याच्यामधली एकदा ताकद संपली जमिनीतली का मग मजा संपली तुमची. बघा जमिनीत माज येतो तोपर्यंत तुमची मजा आहे. जमिनीचा एकदा माज संपला की तुमची सजा सुरू होते. राईट. मग आता तुमच्याकडे तुम्ही सांगताय की खर्च एवढा होतो की तोच फिटत नाही. तोच पुढच्या पिकात घालायचा तोच पुढच्या पिकात रिटर्न हा मग थोडंफार जे राहतं ते तुम्ही घर चालवायचं. घर चालवायचं. बरोबर आहे ना. मग हे का जर होत आहे त्याचं साधारण सोपं कारण आहे. तुमचं आजचं सगळं व्यवस्थापन कशावर आहे रोगावर. आणि SCT मध्ये काय सांगते रोग नाहीच ते. रोगच नाहीये. तुम्ही ज्याच्यावर काम करता तो नाहीच आहे. SCT मध्ये काय सांगते ना तण आहे ना रोग आहे ना कीड आहे. मग काय आहे? कमजोरी आहे. मग ती कमजोरी काय करा घालवा. कशावरून साधारण सोपं उदाहरण आहे. आपल्या समोर 2 ऊसाचे प्लॉट आहे. दोन्ही सोबत लावले तुम्ही. दोन्हीची व्हरायटी कोणती आहे कुठली आहे? 8632. बरोबर आहे. किती महिन्याचा ऊस आहे हा? साधारण 4.5 महिने. बरोबर आहे. कृषी अमृत आणि SSM किती महिन्याचा आहे? म्हणजे कृषी अमृत आणि SSM बरोबर आहे. बघा त्याची आणि ते पानं वगैरे बघा किती मोठी. बरोबर आहे ना. राईट. आता आपण तो ऊसामध्ये आणि ह्या ऊसामध्ये किती उत्पन्नात किती फरक पडेल? बरंच निम्म्याने फरक पडेल. बरोबर आहे. मग समजा त्याच्यामध्ये जर 30 टन एक्स्ट्रा निघालं 30 टनाचे पैसे झाले लाख रुपये. 1 लाख रुपये तेवढे याचे निघाले असतील का यांचे? हो आंतरपिकामुळेच थोडंसं पुढं म्हणजे आंतरपीक न काढताही तुम्ही पिकाचं उत्पन्न भरपूर घेऊ शकता. तुम्ही जर केमिकल 10 वर्षापासून वापरताय तर तुमचं वाटोळं होणार आहे आणि तुमची ऊस जर 30 आणि 40 टनावर येणार आहे तो बी 12 महिने ठेवल्यावर. आणि बरोबर गवत होते हो. Right. रासायनिक टाकलं ना एक वेगळ्या प्रकारची 2-3 प्रकारची गवत मग आहेत ना. निसर्ग तेच सांगतोय ना. 100% होतं. अहो निसर्ग तुम्हाला काय सांगतोय? तुम्ही कधी निसर्गाचं ऐकलंच नाही. तुम्ही दुकानदारांचं ऐकता. मध्ये जे शिकवणार आहे आपल्याला कोणाची शेतीबद्दल का तुझ्या पिकाला हे झालं तुझ्या पिकाला ते झालं त्याच्याऐवजी शेतकऱ्यांनी डायरेक्ट पिकाशी बोललं पाहिजे. आमच्या सारख्यांशी बोलण्यापेक्षा तुम्ही कोणाशी बोललं पाहिजे? आणि आम्ही राम सर तेच सांगता की तुम्ही पिकाशी बोला. पीक तुम्हाला सांगते काहीतरी. माती काहीतरी सांगते. बरोबर आहे की नाही. माती काय सांगते? रासायनिक खतं टाकल्यावर ती काय सांगते? तण येतात. ती काय सांगू राहिली? तुम्ही हे घाण टाकू राहिली म्हणून ही घाण उघडली. तुम्ही जरा समजून घ्या का तुम्ही जर विष टाकलं तर मी बघा काँग्रेस कसा आहे विषारी. कधी पाहिलं का काँग्रेसची भाजी करून खाली कोणी? चुकून जर त्याचं जास्त जर हे झालं तर त्याची ॲलर्जी होते अंगावर उभरतात. बरोबर आहे. पार्थिनियम खतरनाक आहे. तण जी आहेत तुमच्याकडे लोळीचं प्रमाण फार आहे.
लोळ आहे आहे. जाता जात नाही नाही. त्याचे 7 खाली हे असतात स्तर असतात, हा. 7 गाठी गाठी असतात असतात, त्याला. हा. बरोबर आहे. मग ती का बरं 7 गाठींपर्यंत गेली? कारण तुम्ही 7 वर्षापासून वापरता. तुम्ही 1 वर्ष वापरा 1 गाठीसाठी केमिकल रासायनिक खतं, 2 वर्ष वापरा 2 गाठी, 3 वर्ष वापरा 3 गाठी, अशा गाठी वाढत राहतात. तुम्ही रासायनिक खताच्या जेवढ्या गाठी बांधाल तेवढी ती वाढत राहतात. म्हणजे तणांचा वाढ कोण करतंय चुकून नकळत? रासायनिक खत हे तणाचं अन्न आहे, हे नेहमी मी सांगतो. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, रोग आणि किडी या माध्यमातून निसर्ग आणि पीक आपल्याला काय सांगतं का हे माझं अन्न नाही, जे तू टाकू राहिला, हे तू जे टाकू राहिला यांनी किडी आणि रोगाचंच अन्न तयार होईल, माणसाचं नाही. आणि आम्ही कोणाच्या मागे लागतो? किडी आणि रोगाचं. हॅलो, खरं त्यांनी आमच्या 40 मध्ये केस पांढरे 40 नसेल, मला तर 35 वय असेल तुमचं. किती वय आहे तुमचं? 38. बघा, आहे की नाही? 35 ते 40 दरम्यान आहे की नाही? बरोबर. म्हणजे तुमचं या वयामध्ये केस पांढरे व्हायचं काहीच कारण नाही ना. त्याचं कारण काय आहे की आमच्या जमिनीतून जे आम्ही पिकवतो त्यातून आम्हाला अन्न अमृत भेटायचे ऐवजी विष भेट. लक्षामध्ये सर 2018 साली मी सॉईल चार्जरचे एक व्हिडिओ कसे बघितले होते. बघायचो मी ती, वापरायची इच्छा व्हायची, पण आमच्या भागात कुठंच मिळत नाही. जर 2018 ते 20 साली मी जर वापरला असतं ना, तुम्ही जर फोन केला असता काय झालं असतं. पण त्यावेळेस कंपन्या पण भरपूर होते ना, बऱ्याच कंपन्या आहेत ऑर्गॅनिक मध्ये सुद्धा. हा, ऑप्शन पण मला ते आवडायचं. बरं. सॉईल चार्जर मी सारखे व्हिडिओ बघायचो, पण हे तर कुठं दुकानात मिळायचं नाही. मी दुकानदारांना विचारायचो, दुकानदार नाहीच ते, कुठंच नाही. आणि ह्या भागात तर नव्हतंच. मला सांगा कोण आत्महत्या करेल? कोणता दुकानदार आत्महत्या करेल? ते जर दिलं त्याचे बाकीचे 100 संपला विषय औषधं सगळा. बंद पडतात. बंद पडली. दुकानदारांनी जर हे विकलं आपलं, त्याचे सगळे कीटकनाशक बुरशीनाशक सगळे भंगारमध्ये पडतील. 2020 साली जर मला हे मिळालं असतं ना, लांब पडलं. हरकत नाही, ते आहे दुरुस्त आहे. जे आज तुमचा जो ऊस आहे, तुमच्या बंधूंचा ऊस आणि तुमचा ऊस, जमीन आसमानाचा. इकडनं आवाज येतोय का इकडनं आवाज येतोय? कुठून आवाज? मग हवा तर सगळीकडून चालली आहे ना. इकडच्या ऊसाचा आवाज येतोय, इकडच्या ऊसाचा येतच नाही. दोन्ही तर समोरासमोर आहे. म्हणजे हा ऊस बोलतोय, डोलतोय, आहे की नाही? 6 फुटावर गेला तो ऊस. आणि तो ऊस अजूनही 4.5-5 वर्ष अडकतो, आहे की नाही? हो. आणि दुसरी गोष्ट, आपण वरून बघितला ड्रोन मधून, दोन्ही ऊसामध्ये जमीन आसमानाचा काय आहे? फरक आहे. बरोबर आहे की नाही? तुम्ही आता हे जे 2 वावर पाहिले शेजारी शेजारी, या टोमॅटोच्या पलीकडे समोरचं वावर कसं आहे? काळा भोर. इकडचं वावर कसं दिसतं? भुरकट. त्याचं कारण तुम्ही सांगितलं मला. तुम्ही याला मागच्या पिकापासून काय करताय? वापरताय. किती दिवसापासून वापरताय? तरी झाली 4 महिने. म्हणजे 4 महिन्यापासून तुम्ही सॉईल चार्जर आणि कृषी अमृत वापरता. बस या 2च गोष्टी वापरताय. तुमचं अजून म्हणजे केमिकल सुटलेलं नव्हतं 100% त्याच्यामध्ये. ते सुटले आता. इथं सुटलं तरी म्हणजे ह्याचे जे लिक्विड खत आहेत ना, हां शिलाची ट्रीटमेंट हां किंवा अळवण्या, सगळं ते केलं. सगळं इथे झालं. म्हणजे इथं केमिकल काहीच वापरलं नाही. हे पहिलं प्युअर एसिटी होती. प्युअर आहे पहिला. पण त्याच्यामध्ये दोन्ही वावरांमध्ये तुम्ही नुसतं एसिटी वापरलंय, कृषी अमृत आणि सॉईल चार्जर, तरी पण काय पडलाय? फरक. म्हणजे तुमच्या भागामध्ये शेतकऱ्यांची जमीन अजूनही कुठे आहे? ताब्यात आहे अजून. म्हणजे अजून सुटलेली नाही, हातातून गेली नाही. हातातून गेलेली नाही केस. तुमचं काय नाव? सुभाष गायकवाड. डॉक्टर होतो. म्हणजे नाही मी नर्सिंग कॉलेजला प्रिन्सिपल म्हणून रिटायर झालो. अरे बापरे. हा. आता कसं सर, म्हणजे हॉस्पिटलमध्ये कॅन्सरचे पेशंट इतके पाहिले सर, अक्षरशः आमच्या डोळ्यात पाणी यायचं की त्यांच्या वेदना होत्या. आता नर्सिंग म्हटलं तुमचा रोज संबंध पेशंटशी. अगदी म्हणजे मी अगदी गडचिरोलीला जाऊन आलो, जळगावला जाऊन आलो. मग तिथे जे कॅन्सरचे पेशंट आहेत इतके बघून मग ते नको वाटायला लागले. सुटी म्हटलं मी आता 6 वर्षापासून काही घातलं नाही. जीवामृत हे आता तुमचं आल्या, आता मला SSM मिळालं, बर सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी मिळाली. म्हटलं आपल्याला आता मस्त झालं. तसे माझ्या अगोदर ऑर्गॅनिक ह्यांनी लवकर. तुम्ही मगाशी ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस तुम्ही जे म्हटले, तुम्हाला जो आनंद झाला, तुम्ही काही भावना व्यक्त केल्या. अगदी देवासारखे आलात आमच्या इकडे सर. अगदी नक्की. अगदी आमच्या गावाला तुमचे पाय लागले, हे फार महत्वाचं आहे सर. त्या का भाऊ असं? नाही ते त्यासाठीच की, त्यामुळंच. कारण काय ह्या इथं म्हणजे ना इतकं केमिकल वापरतात. जसं काही 4-4 मोटरसायकलवर मागे पाठीमागं जसं युद्धाला चालल्यासारखे त्यांचे पंप असतात. असं फिलिंग होतं करतात स्वतः. नाही अहो गावात दिसतातच तसे. रिझल्ट काय नाही ना. 4 जण नुसते पाठीवर हे असतात. जसं आपण तलवार घेऊन जातो युद्धाला, तसे युद्ध हे. आपण युद्ध जर ते सकारात्मक असतं तर गोष्ट वेगळी आहे. हे स्वतःला संपवण्याचं युद्ध आहे. स्वतःला संपवणं. आणि बघा प्रत्येक प्रॉडक्टच्या पॉवर पूर्ण कमी येतात रासायनिकच्या. शेतकऱ्याला भीती वाटते की ह्या औषधानं मला काय होतंय का. हो.
तरी पण ते तेच मारतात. करतात. तणनाशक ज्यावेळेस सुरुवातीला निघालं सर, ग्लायशलचं एक क्वार्टर जे असते ना 180 मिलीचे क्वार्टर, ते मापच होतं. एक क्वार्टर ग्लायशलचं घेतलं, बांधावलं सुद्धा गवत जळत होतं. ते किती 180 मिली. बरोबर. आता 400 मिली टाकले तरी गवत जळा ना. ते गवत सांगू राहिले आता बस हो बास करा. काय संग्राम, तुम्ही संपाल गवतच जळत नाही अजिबात. लंपी कोण आला, कॅन्सर कोण आला, हे त्यातून आला. हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे तुम्ही आता जर बघितलं की आपल्या जमिनीचा स्तर आपला खालावतोय, हेच कोणत्या लक्षात येत नाही. नाही. तुम्ही कशा कशाला वापरलं, काय अनुभव आले? मला अतिशय उत्तम अनुभव आला. मला सुरुवातीला म्हणजे मी ज्वारीलाच वापरलं, बर. कांदा आणि लसूण वापरलं. कांद्याचं जे होतं, कांद्याचं म्हणजे दाण. हा कांदा एवढा हे झाला नाही, पण व्यवस्थित त्याचा भरला. आकार वगैरे. छोटासा मी घरच्या पुरतच केलं. बर बर. नाही मला तुमचं बाकी जास्त कुठली शेती- पिकं घेते तुम्ही? लसूण मात्र छान आला, एकदम मोठा. बर. म्हणजे पूर्वी एवढं बारीक व्हायचं, म्हटलं आता जाऊ हा, दे, पूर्वी. जीवामृत टाकूनही बारीकच आला. पण आता SSM वापरलं, हा. परत सोया खत पण टाकलं, म्हणजे अमृत टाकलं, म्हणजे मग दोन्ही हे टाकलं. मग साईज झाली साईज चांगलीच वाढली. चांगली मोठी, त्या MP सारखी. हो हो. त्याचं कारण माहिती तुम्हाला कसं असतं, जीवाणू म्हणजे आचारी आहे. तुम्ही जीवामृत टाकायचे ना, तर आचारी सोडायचे. हा. पण किराणा कुठे? किराणा नाही. खरे खरे, अगदी खरे. मग ते किराणा त्यांना- SSM मध्ये किराणा आहे. किराणा असेल ना, हम्म. तर आचारी ऑलरेडी जमिनीमध्ये बसलेलेच आहे. बसलेले आहे. पण आपण काय करतो, आचारीच टाकीत राहतो. आचारी आहे ऑलरेडी. तुम्हाला राशन महत्वाचं आहे, पण राशनाला कोणी लक्ष देत नाही. त्यांना वाटतं नाही स्टँडर्ड मी आचारी घेऊन. अरे किती पण स्टँडर्ड आणला तर रॉ मटेरियल जर भांगार असेल, तुझं राशनचा तांदूळ आणणार काहीच आहे उपयोग नाही. आणि पार तू म्हणजे आपण एखाद्या 5 स्टार हॉटेल मधला आचारी आणला, हा. बरोबर आहे की नाही, शेफ आणला तिकडून, आणि त्याला रॉ मटेरियल तू जर हे दिलं कुठलं तुमचं राशनचं, तर तो काय करेल, बिर्याणी कसली करेल? हा? तो काय म्हणेल, ही माझी बदनामी नका करू बाबा, चांगलं स्टँडर्ड मटेरियल आहे, तर मी नाही करणार. खरे खोटे. अगदी खरे. तसं आहे, जीवाणू हे आचारी आहेत, त्यांना तुम्ही रॉ मटेरियल तसं द्या, किराणा माल आता ह्याच्यातून रॉ मटेरियल चांगलं मिळालं. एक्झॅक्टली. माझा शाळू पण म्हणजे ज्वारी पण एक नंबर आली. कशी होती? अगदी छान होते. आता माझ्याकडे फोटो नाही त्याचे, बर. पण आता काढली, पण चांगलं मला आणि खायला खायलाच आम्ही वापरतोय. काय वेगळं पण काय, म्हणजे आता सुरुवात केली खायला, एकदम बेस्ट ज्वारी खायला. जेवढं तुम्ही वैदिकचं वापराल ना, तेवढं तुमचा आहार सॉफ्ट होतो, मऊ होतो. आणि जेवढं तुम्ही केमिकल वापरला तेवढं तो प्लास्टिक सारखा होतो. तो आहार सुद्धा सांगतो की मी काय झालोय, आर्टिफिशियल झालोय. हा. तरी लोकांना आर्टिफिशियल शेती करायची, आर्टिफिशियल इंटेलिजन्स शेतीमध्ये आणायचं. नाही ती सवयच लागली. म्हणजे आहे ना जांभळा जांभळा रंग इथे हा, हा, त्या हा, देठामध्ये, हो, हो. म्हणजे तो रंग काय सांगतो की हे पूर्णपणे काय आहे, प्राकृतिक आहे. दुसरी गोष्ट, तुमच्या प्लॉटमध्ये आल्यावर बघा टोमॅटोचा वास येतो. हो. पानांचा एक प्रकारे गंध येतो त्याचा. तुम्ही जर हे जर घेतलं असं जर चोळलं, बघा लगेच टोमॅटो बघा, चोळा ना, असं चोळा, असं चोळा, हो आहे जे असं चोळा. येतोच आहे. नाही असं चोळा फक्त बस, आणि या वरती वास घे. प्युअर काय वास येतो, टोमॅटोचाच वास टोमॅटोचा येतो. रोपाचा वास येतो. आणि पण आपल्याला टोमॅटो हातात घेतल्याचा वास अर्ध्यापर्यंत पाणी होतं कापल्यानंतर. सर. हा 2 दिवस अर्ध्यापर्यंत पूर्ण वावरात शेतात पाणी होतं. पूर्ण फुल भरलेलं हा, होतं. ह्या निम्म्यापर्यंत आहे ना, हा खालून पाणी सगळं भरवतं. मी ते जर पाणी नसतं काढलं, 1000 रासायनिक प्लॉट असता ना, हा. तर निम्म्यातनं खाली हात तांबाटी बघायलाच नसते माझ्या. आता काही टेन्शन काहीच नाही, नाही. काहीच म्हणजे टेन्शन वाटत नाही. पण नाही का तिकडे काही पाणी होतं. नाही, नाही, मी काहीच आता problem बघून आलो, तिथे पाणी साठतं, दरवर्षी पडून पाणी पडून खाली साठतं. काढले पाणी. तिथून पाणी वाहतच जातं खाली. हो. हे बघा, हे बघा, म्हणजे हे इकडे बघा, असं म्हणजे असं जर बघितलं तुम्ही, किंवा असं बघा, बघा दिसते तुम्हाला, हो. हा जो पंजा आहे, हा पंजा काय अतिशय मजबूत आहे. इकडे बघा, याचा पण माल एकदम मजबूत आहे. आता हा खालचा माल आहे का नाही, हो. आपण ह्याच्यातलं एक टोमॅटो तुम्हाला दाखवतो. हे बघा, आता हे टोमॅटोचं वय किती आहे, 39 दिवसाचं, म्हणजे प्लॉटचं. टोमॅटोचं वय त्याच्यापेक्षा कमीत कमी 15 दिवस कमी असेल, हो, हो. म्हणजे 20 दिवसाचा टोमॅटो आहे. बरोबर आहे. हा 20 दिवसाचा टोमॅटो जर आपण पाहिला, याचं देठ पहा, याचा चमक बघा, बरोबर आहे ना, देठ बघा याचा, आणि ह्या देठावर लव बघा किती आहे, पूर्ण झाडालाच आहे सर. पूर्ण झाडावर लव. याचा अर्थ काय, याला कुठली फवारणी नाही. आता हा जर फोडायचा म्हटला, हे बा माझी पूर्ण ताकद लागली, आता चिरलाय फक्त तो, बरोबर आहे ना, त्याला लाल झाला. म्हणजे फोडा फोडा खा आता ते, त्यांना दे, मग पप्पांना पण द्या. हे बघा, हे बघा, ताकद लावल्यानंतर तुम्हाला हे बघा, मध्ये घर बघा किती वाटलं आहे. टेस्ट करा, टेस्ट करा, कुठे आहे ना, टेस्ट करा.
हा हा एकदम मस्त. हा आंबटपणाच नाही. 20 दिवसाचा टोमॅटो नाही तुरट लागतो, कस्तरी लागतो, पांचट लागतो, कडूसर लागतो. हा मला सांगा कच्चा टोमॅटो एवढा भारी आहे. एक नंबर. हा? पण असा लागत पिकल्यावर सुद्धा केमिकलचा टोमॅटो असा लागत आंबट लागतो पिकल्यावर सुद्धा. म्हणजे ही ताकद आहे आणि खावासा वाटतो. आणि पाणीदार आहे असं हा खाताना. पाणी हा. आहे का नाही? हा. आता हे क्षेत्र किती आहे सगळं? 17 गुंठे. 17 गुंठे. याला तुम्ही काय काय ट्रीटमेंट केली? त्याला बेसोल डोस टाकला. RNP ऑलिम्पिक टाकलं RNP 2 पॉकेट आणि कृषी अमृत 8 पोती आणि SSM 2 2 1 हो. ह्युमस गोल्ड टाकलं. तुमच गोल्ड आता SSM बरोबर टाकलं. मागच्या वेळेस नाही टाकलं. नव्हतं टाकलं. अच्छा ह्युमस आता SSC परत टाकलं का? हा आता टाकले नंतर खालून किती दिवसांपूर्वी? 10-12 दिवस झाले. 12 दिवस. 10-12 दिवसांपूर्वी. आता तुम्ही जे टाकलंय बघा हे तसं तर चुकीच्या पद्धतीने टाकलं बरोबर आहे ना? हे बघा. करून टाकायचं. हा हे वरती असं विस करून टाकायला पाहिजे होतं वरच्या बाजूला. वरती बरोबर आहे. तुम्ही इथे टाकलं राईट. हो. हे बघा तुम्ही हे बघा हे बघा काय आहे? आणि एकदम मऊ माती आहे. नाही नाही जिथं तुम्ही SSM टाकलंय ना पांढरी मुळे तिला काय आली लगेच हे बघा ना. हो हो सर. हा बघा झाड कुठे आहे? झाड कुठे आहे? इकडे वर. हो. आणि मुळी कुठे आहे? नाही नाही जास्त आहे 1.5 फूट पर्यंत. हे बघा ही मुळी पहा. सरीत पण मुळे आहेत सर. काय म्हणजे तुम्ही जिथे SSM टाकलं का नाही हा या SSMच्या दाण्यांपाशी बघा SSM पाशी काय आली? मुळी आली. हे बघा आली का नाही? हो. म्हणजे हे बघा मुळी बघा आहे. हो. हे बघा जा तुम्ही केमिकलच्या प्लॉटमध्ये. नाही एवढी हा? मुळे नसते सर. हे बघा हे बघा आता इकडे बघा इकडे SSM नाहीये हा. पण इकडे बस इकडे मुळी काय आहे? फास्ट आहे. हो. आहे की नाही? म्हणजे हे आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे की तिला कळलं इथं काय आलेलं आहे? खाऊ आलेला आहे. पीक आपल्याशी बोलतं, माती आपल्याशी बोलते. कशावरून? तिने ज्या तिथे काय वाढवली? मुळी वाढवली म्हणजे ते काय सांगते? हे मला आवडतं. मुलाला जे आवडतं पुन्हा पुन्हा ते लहान मुलच्या डब्याकडे मम्मी मला हे पाहिजे. बरोबर आहे की नाही? म्हणजे आता शेतकऱ्यांनी हे ओळखलं पाहिजे का तुमच्या पिकाला काय हवंय ते खायला द्या. सगळे शेतकरी कशावर काम करतात? रोगावर, तणावर, किडीवर. त्याच्यानंतर अजून वातावरणाचे समजा पाऊस जास्त झाला, ऊन जास्त पडलं, थंडी जास्त पडली तर मी त्यांना काय सांगतो तुम्ही त्या पिकाचं संरक्षण करण्यापेक्षा त्याला पहिलवान बनवा. काय सोपं आहे? पहिलवान बनवणं कधी पण सोपं आहे. त्याचं संरक्षण करणं किती अवघड आहे. त्याला कधी कीड येईल, कधी रोग येईल, कधी उन्हाचा त्रास होईल किंवा कधी त्याला पावसाचा त्रास होईल हे तुम्ही सांगू शकत नाही, मी सांगू शकत नाही. आणि हवामान बदललं तर पिकात पण चेंज होतो लगेच. नाही हवामान बदल हा गरजेचा आहे हे शेतकऱ्यांना कळत नाही. आभाळ आला तरी फवारणी तुमच्या करायची. मुलाला तुम्ही जर वेगवेगळ्या भागामध्ये जर पाठवलंच नाही, कधी वेगवेगळ्या मुलांमध्ये जर खेळूच नाही दिलं तर ते एकलकोंड्या स्वभावाचं होईल. आणि ते जेव्हा ते बाहेर जगात जाईल त्यावेळेस त्याला लोक मूर्ख बनवतील. काय माहिती तुमचं? बरोबर. त्याला तुम्ही जर जगामध्ये वावरू दिलं, काही लोक आपल्या पोरांना बाहेर जाऊन देत नाही, कोणामध्ये मिसळून देत नाही. त्या मुलाला मिसळू द्यायचं आणि लक्ष पण ठेवा आपण आपल्या पिकाला पोषण दिलं पाहिजे. त्या पिकाचं संरक्षण करणं आपलं काम नाही, ते निसर्गाचं काम. त्याला वेगवेगळ्या वातावरणात अनुभव घेऊ दिला पाहिजे. लक्षामध्ये त्याला थोडं गावाला पाठवलं पाहिजे. आपल्या मुलाला आपण सक्षम बनवलं पाहिजे, तसं आपल्या पिकाला आपण पोषण देऊन सक्षम बनवलं पाहिजे. त्याची ताकद वाढवा ना. बरोबर आहे की नाही? जमीन जर सुपीक झाली तर तुम्ही चमकणार. तुमची जमीन जर नापीक झाली तर तुम्ही कोमात जाणार. तेच ना मग आम्ही 3-4 वर्ष लेट झालो. खरं आहे की नाही? आज पीक पाहिल्यावर तुम्ही हा बेसल डोस टाकला, ड्रेंचिंग काय काय केलं? त्यांची 3 अळवणी झाली बरोबर. आणि तिला जे तिथलं आता इलिस्टिव बरोबर. आणि ते सगळं काय वाटतं तुम्हाला एकंदर पान क्वालिटी वगैरे सगळं? काहीच नाही प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम कसा प्रॉब्लेम? निरोगी झाडे आपण बघता क्षणी आपल्याला बघावंसं वाटतं. करपा शोधून दिसत नाही. इतकं निरोगी झाडे. रोगन करपा शोधून दिसत नाही. एवढा पाऊस होऊन किती पाऊस झाला? भरपूर 8 दिवस 15 दिवस पावसाचं आहे. हा? कंटिन्यू पाऊस आहे. जर हा प्लॉट करा असं आतापर्यंत खाल्लं मोकळं होतं ना वर चढत जातं ते. खालची तांबटी तशीच मोकळी, त्याची क्वालिटी संपते. गेल्या वर्षी तसंच झालं. आई बाप्पा गेल्यावर पोरांचं काय होईल? ज्या दिवशी 1000 रुपये कॅरेट गेले ना सर हा त्या
त्या दिवशी माझा फक्त शेंडा राहिला. केमिकल वरती प्लॉट होता समोर फक्त 20 दिवस माझा प्लॉट चालला. 20 ते 25 दिवस प्लॉट चालला. किती खर्च केला त्याला? तुझं आता एसटीवर एसीटीवर असताना हा चालू आहे. 2 महिने प्लॉट चालवला. 1000 रुपये कॅरेट आणि माझा प्लॉट चालला. तर 50,000च्या वरती गेला. 50,000 शेवटपर्यंत फवारणी मारली. किती खर्च केला त्याला? 55,000. किती गुंठ्याला? 16 गुंठे. 16 गुंठ्याला 55,000 55,000 खर्च केला. झाले किती? झाले किती? 80-90,000 मजुरी त्यामध्ये तारगाठी गेली. आम्ही मोकळंच काम करतो मजुरी काय मिळालीच नाही. आणि इतकं भयानक असं एवढी ट्रॉली खाली झाली. तुम्ही पाहिलं तुमच्या मातीमध्ये आता ट्रॅक्टर जर चाललेलं आहे, तुमचे गुडघ्यावर ट्रॅक्टर चाकं कुठे गेले? खाली इंजिनचे. म्हणजे तुमची जमीन अजूनही एवढी जिवंत आहे, ती एवढी खाली दबते, म्हणजे तुमच्यासाठी चांगली बाजू आहे. 40 वर्षापूर्वी काय परिस्थिती होती? ही अशीच जमीन असं म्हणजे लोक एकदा पावसाच्या पाण्यावर पेरायची, यायची. फनपाळी केली की सरळ पेरून जायचे. बरं. आणि त्यानंतर कुणी इकडे यायचं, फिरकायचंच नाही. फिरकायचं म्हणजे कुणीच डायरेक्ट सोंगायला जायचं. डायरेक्ट काढायलाच ज्वारी यायचं. सुद्धा पाऊस बिनपाण्याची थांबायचं, करतात त्यावेळी माणसं. पाऊस थांबल्यावरच. म्हणजे तुमच्या मूग जमिनी आणि अशा आहे की एक पाठी जमिनी, जसं विवेकानंद एकदा वाचलं की परत वाचायची गरज नाही, तशी तुमची जमीन एक पाठी आहे. एकदा पेरलं की परत फक्त सोंगायलाच या. हो. एवढी सुपीक जमीन आहे तुमची. अशा जमिनीमध्ये जर रोग येत असतील तर दोष जमिनीचा नाही, आपला आहे. आमचंच आहे. आपण खरं केले. बरोबर आहे की नाही? हो. आणि म्हणून आज जर तुमचं पीक पाहिलं, बघा ना तुम्ही याची क्वालिटी, हे माल बघायचा सर, याची क्वालिटी बघा. असं वाटतंय एकदम असं, बघा ना, एकदम निरोगी ना एकदम. आणि फक्त मोठी 45 संख्या पण चांगली आहे. फळांची संख्या फळांची संख्याही चांगली आहे. अजून त्याला फुलं 11-12 टोमॅटो लागले. 55. माझ्याकडे 12 ते 15 टोमॅटो एकाच ठिकाणी. बर, काय वाटतं तुला बघितलं? आनंद आता लोकांची शेती बघतो सगळी, ते परिस्थिती केमिकलची तुझा प्लॉट पाहिला होता, बघितलंय मागच्या वर्षी. मग ते आता काय वाटतंय? आता एकदम झाड हा वगैरे प्लॉट एसीटीवर असता तो हा. गेल्या वर्षी 500 किलो पर्यंत गेला असता. बरोबर आहे. आणि 2-3 लाख रुपये आरामसे झाले असते. झाले. बरोबर आहे. 100% आम्हाला तर लोकांना पैसे नको त्याच्यापासून ते रेट असून पैसे नाही झाले. ते तसंच असतं. केमिकलमध्ये असं आहे बघा, केमिकलमध्ये गंमत अशी आहे की रेट कधी येतात तुमच्या भागामध्ये, जेव्हा सगळीकडे नुकसान होतं. बरोबर. नुकसान कशामुळे होतं? नैसर्गिक आपत्तीमुळे होतं. नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झाल्यावर नुकसान जास्त कोणाचं होतं? केमिकलचं होतं. मग केमिकलची समस्याची आहे, तर नुकसान झाल्यावर प्लॉट शिल्लक राहत नाही आणि म्हणून बाजार चढतात. बरोबर आहे. अपवादाने एखाद्याचा प्लॉट शिल्लक राहतो आणि त्याचे पैसे होतात. बरोबर आहे. पण वैदिकचं असं आहे का तुमचे बाजार असो बाजार नसो, क्वालिटी मेंटेन. त्याच्यामुळे वैदिकचा रेट आहे, जर एखाद्या ग्राहकाला जर कळलं व्यापाऱ्याला की यांचा माल वेगळ्या क्वालिटीचा आहे, तर तो फिक्स रेटमध्ये घेतो. हां, तुमची ज्वारी तुम्ही दुसऱ्याला खायला द्या. मी आता ते माझे मित्र डॉक्टर आहेत त्यांनाच देतो. काय त्यांची प्रतिक्रिया काय? मस्त. ते माझ्यासाठी म्हणतात ते माझं तेवढं ठेवू, बाजूला ठेवायचं. म्हणजे पुण्याला मी देतो, मग ते म्हणतात माझ्यासाठी ठेवा, ते तुम्ही काय जे कराल ते माझ्यासाठी ठेवा. बरोबर आहे की नाही? मूग ठेवा, चवळी ठेवा, कांदे ठेवा, लसूण ठेवा. हे तुम्ही प्लॉट बघितला, आज तुम्ही पण शेती करता, काय तुम्हाला वाटतं? बाकीचं फिरण्यापेक्षा खाण्यात खाल्ले नव्हते, फोडण्यात बघितले, त्या लगेच असं केमिकलचा फुटला जातो. पहिलं ना हादरला तो. आणि टेस्ट कशी होती? एकदम म्हणजे बाहेरून एवढं कडक, आतमध्ये एकदम सॉफ्ट. केमिकलचं उलट असतं, बाहेरून एकदम सॉफ्ट आणि आतून एकदम कडक, प्लास्टिक सारखं. बरोबर आहे ना? आणि गेल्या वेळेस ते पण आहे ना, हां, बारीक बारीक काडी जर पायथ्याशी बांधायला गेले ना, कटकन मोडून नाही नाही. नाही फांतीच सुतळी आता पडलेले झाड काय करतात लेडीज, हे पडले ना झाड हां इथंच बांधतात. हां, जेवढी ताकद आहे सुतळीची तोपर्यंत ओढून बांधतात, तरी झाड कुठंच तुटलं नाही, पुन्हा फांती तुटली. बरोबर आहे. काय आई बदल गाड्या एकदम मजबूत. काय तुम्हाला वाटतं याचा रोग राही नाही, काही नाही? काय हो, काय मंत्र मारले तुम्ही? एसिडिटीचा मंत्र मारला. जय एसिडिटी. म्हणजे ह्या प्लॉट मध्ये बरं संपूर्ण प्लॉट कॉपी पेस्ट आहे. तिकडे पाणी साचलंय तरी पण प्लॉट कसा दिसतो? एकसारखा आहे. दिसतो. ड्रोन मधून पाहिला आपण, एकसारखा दिसतो, छान चमकतो. अशी शेती करायला अडचण काय आहे शेतकऱ्यांना? नाही, काहीच अडचण शेतकऱ्याची नाही, अडचण काय नाही, सर. उलट आम्ही बाजारात मिळते म्हणून लगेच आणून मानसिकता टाकणे. अशी लोक येतात, बाप दाखव नाही तर श्रद्धा. बरोबर आहे. त्याच्यामध्ये Chemical मध्ये जर काहीच मला दिसत नाही. दिसलं, मी केलं आणि मला जर
केमिकल म्हणजे श्राद्धच आहे फक्त. गॅरंटी नाही. केमिकल म्हणजे श्राद्ध गॅरंटी नाही. आणि एक दुसरं कारण आहे, उधार मिळतं. मला सांगा, मला एक सांगा, तुम्हाला मी 20 देतोय, 20 तुम्ही ते उधार घेताय, मी म्हणतो वरून तुम्ही पैसे दिले तरी पण 20 तुम्ही घ्याल का? नाही घ्यायला पाहिजे ना. आता समजलं सर, आता ते विशेष आहे, आता त्याच्यात काही दम नाही आणि आपल्याला फक्त एसटीच करायचं. अगदी मॅजिक होतं सर, म्हणजे मला स्वतःला विश्वास बसला नाही माझ्या ज्वारीवर मी पाहिल्यावर. आणि म्हटलं आपण चांगलंच योग्य जमलं, रस्त्याने चाललोय. चांगलंच जमलं. विदाउट टेन्शन. हा, तुमच्या काही सारखा- डोक्याला ताणच नाही राहिला. म्हणजे आता पुढं काय होईल असं, आता पाण्याचं लांबलं, पाणी लांबलं तरी काही अडचण नाही, म्हणजे पाण्याचा ताण बसला तर काही टेन्शन काही बरं. ह्या प्लॉट मध्ये तण दिसतंय का कुठे बघा बरं तुम्ही? नाही जे आहे ते पण असं छोटे छोटे हो. आले ते आपण त्रास डोकावतोय नाही फक्त. हो. गवत नावाचा प्रकार नाही, जे किरकोळ कारकोळ आहे. आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे जे आहे ते पण असं एवढं तेजदार नाही. आणि गेल्या प्लॉटला मला 2-3 दिवसानं फवारण्याचा शेड्यूल असायचं. आता काय होते, 10-12 दिवस झाले तरी फवारणी ते मलाच करमत नाही की नक्की काहीतरी आता मारावं. कारण काय आपलं चूक, सरांचं माझं बोलणं झालं. मी सरांना सारखं विचारतो फोन करून, काय मारू का, काय मारू का? ते म्हणायचे काय नाही, गरज नाही, नाही. तुम्ही यांना सांगायचं ना, हो. एनर्जी बुस्टर फ्रूट चार्जर रोज मारा. आमचं सोनवणे तुम्हीच ना. तुम्हाला इच्छा आहे ना, तुम्हाला इच्छा आहे ना, एनर्जी बुस्टर फ्रूट चार्जर रोज मारा. खाऊ घाला ना त्याला हो, रोज, हो. काय प्रॉब्लेम नाहीये आणि आपल्याबरोबर. मारताना पण टेन्शन नाही काय. हा? मास्क लावायची गरज नाही, काय काय नाही. नाही. वारं किती पण येऊ द्या, अंगा उडलं तरी चालते. आता ह्या वर्षी जो पाऊस झाला ना 8 हा. दिवस, सेम तसं मागच्या वर्षी एकसारखा पाऊस लागला होता. तिकडे हा त्याच टोमॅटोचा फडतावा चालूच होता. आणि एक 8-10 दिवसात आम्ही दिसाडे येऊ पंप घेऊन यांच्या मागे बरं, औषध बरं. माराय, खालून सोडायचं वरून खाली कार्यक्रम चालू. पाऊस हळूहळू उघडला, 5 दिवस गेले आणि नुसते टोमॅटो दिसायचे, वर फक्त थोडासा पाला दिसायचा. लटकलेले असे लटकले नुसते सगळं फक्त टोमॅटो टोमॅटो. तर त्यांना फाशी दिली बुवा. भाजी दिली, त्याचा व्हिडिओ पण हे केला. व्हिडिओ पण काढून आहे. ठेवले आहे. करप्याचं पूर्ण. इथंच आणि करपाचा जसं खालनं वर चढत होता ना सर, बाजारात रेट वाढत होता. तुमचं काळीज असं हो ना. आणि क्वालिटी ढासळल्यामुळे तिथं पण रेट नाही. शेवटी 12 कॅरेट एवढूची बोर काढली. सोडून दिला मला. मालच फुगला नाही. माल भरपूर होता, एवढा पण होतं म्हणजे कष्ट पूर्ण वाया गेले. जमीन हीच, हीच जमीन, पाऊस हेच आहे क्षेत्र, असाच. बांध सुद्धा नाही मध्ये. सगळं असंच. ना उलट पाऊस गेल्या वर्षी कमी, आता जास्त. फक्त आता मे पाऊस जास्त महिन्यापासून होता. चालू झाला. पाऊस या वर्षी जून चांगला पासून झाला. चालू आहे. हा केमिकल या पावसाने प्लॉटच नाही ठेवले कोणाचे. नाही ना, हा केमिकलवर प्लॉट असता तर मी आतापर्यंत पुढच्या पेरणीची तयारी केली. 100%. शेतकऱ्यांना आमची ही विनंती आहे की आता नैसर्गिक शेती करा, लोकांना जगवा आणि आपण स्वतःही करा. नुसतं आपण म्हणजे बाजाराचा भाव न बघता पहिला स्वतःचं आरोग्य सुधारा. त्याबरोबर आरोग्य सुधारण्यासाठी मातीचं आरोग्य सुधारलं पाहिजे. आणि मातीचं आरोग्य सुधारण्यासाठी सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी हेच खरं त्याचं अमृत आहे. आणि ह्या अमृताचा वापर करून तुम्ही स्वतःचं जीवन सुधारा, देशाचं जीवन आपोआप तुम्ही सुधाराल आणि देशाची खरी सेवा तुम्ही तेव्हाच कराल. बरोबर आहे की नाही? हो. आता तुम्ही एक अभ्यास करा. तुम्ही ज्याप्रमाणे म्हटले की सर्वांनी आपलं जीवन काय केलं पाहिजे, सुधारवलं पाहिजे. आता शेतकरी काय म्हणता की कुठे बाजार आहे आणि तुम्ही ऑर्गॅनिक केल्यावर कुठे वेगळे बाजार आहे असं म्हणता, बरोबर की नाही? आता मला सांगा, ज्या वेळेस तुम्ही बाजाराचा विषय काढता, क्वालिटीचा विषय तिथे लगेच येतो. म्हणजे तुम्हाला जर बाजार जास्त पाहिजे असेल तर तुम्हाला काय पाहिजे, क्वालिटी. बरोबर. आता जर तुमच्याकडे क्वालिटी असेल तर बाजार त्याला आपोआप मिळतो. म्हणजे आम्ही क्वालिटीवर काम केलं पाहिजे का बाजारावर? क्वालिटी. शेतकरी कशावर लक्ष देतात? आम्ही रोगावर लक्ष दिलं पाहिजे का पोषणावर? आम्ही कुठं लक्ष देतो? रोगावर. आम्ही मातीच्या सुपीकतेवर लक्ष दिलं पाहिजे का झाडावर? मातीचं आम्ही लक्ष कुठं देतो? सगळं म्हणजे समस्या आहे. आम्ही पानावर लक्ष दिलं पाहिजे का फळावर? आम्ही सगळं लक्ष कशाला देतो? फळावर. लक्षामध्ये तुम्हाला जर फळ हवा असेल तर तुम्ही कर्मावर लक्ष दिलं पाहिजे. कुठतरी एक फळ पाहिलं होतं केळीचं, हो. बरोबर आहे ना? हो. पण मग दुसरं नाही सापडलं मला. आणि ते बी एक का झालं ते बी सांगतो. तुम्ही पूर्वीपासून खूप नायट्रोजन वापरलेलं आहे, युरिया वगैरे, केमिकलचे वॉटर सोल्युबल वगैरे ह्या जमिनीमध्ये. म्हणजे पाण्याच्या वेळेस ते काय होतात, वर येतात आणि ते इफेक्ट करतात. पाऊस जास्त होतो तेव्हा नायट्रोजनची लेवल काय होते, हाय होते. आणि म्हणून थोड्याफार प्रमाणामध्ये पावसामध्ये कीड का वाढते, कारण पिकामधलं कार्बन रेशो कमी होतो, नायट्रोजन रेशो वाढतो पावसामध्ये कंटिन्यू. त्याच्यामुळे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होतो. म्हणजे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ झाली तर तिथं कीड. ती काय
म्हणते हे काय झालंय निकष झालं, हे आता माणसाला खायचं लायकीचं बदल आहे असं त्याला कळलं पाहिजे. आम्ही काय सांगतो, पावसामध्ये तुम्ही ऑइल चार्जर सोडा, काय सोडा, आता पाऊस उघडल्यापासून सोडणार बरोबर. सोडले बरोबर आणि 5 मध्ये आर पेज भिजत घातलं. बरोबर. आणि तुम्ही जर एवढं खायला द्यायला लागले तर तारा सांभाळा. माझं वाक्य लक्षात ठेवा, तुम्ही जर त्याला एवढं खाऊ घालणार आहे ना, तारा सांभाळा. तुम्हाला सांगतो तुमचं एका गल्लीमध्ये 3-3 कॅरेट भरते. सर आतापर्यंत 13 लिटर सॉइल चार्जर त्या बात आहे. म्हणजे तुम्ही खाऊ घालायला कमी गेलेलं नाही. नाही चालूच आहे सर. व्हिडिओ बघून आता तारांचं आता नियोजन करणार अमृतजीचा बॅनर तिथं बनवून ठेवलाय. हा, फवारणीच करायची, 2 फवारणी म्हणजे आता तुम्ही गावाला दाखवूनच देणार आहे हो. SCT ची ताकद काय आहे. सर गेल्या वर्षी औषध मारायचं ना रासायनिक, हा कधी बाटलीचं नाव घेऊन येणं वाचलं नाही. हा नाही नाही पण आता तुमचे व्हिडिओ सगळं पाठवत माझं स्टेज म्हणजे काय, LSQ म्हणजे काय, किती दिवसांना काढतात त्यांचं बघून बघून तुमचे व्हिडिओ बघून तुला का बरं तसं एवढं ठीक आहे, असं दिसतंय ना सगळं. सगळं रिझल्ट आहे ना तसा. चांगलं दिसलं तर आता मागच्या टोमॅटोत पण मी कष्ट केलेले, यांची सगळं मदत केलेली, यात पण करतोय. हा, पण दोन्हीतला फरक भरपूर आहे त्याच्यामुळे कळतंय योग्य काय आहे. आणि इंटरेस्ट वाढतोय ना की काहीतरी आणि कृषी नाही सांगता राहणार तिथं. काय काय अनुभव आला सगळं ऑब्झर्वेशन काय सांगतंय. आणि सर फुटवा हिरव म्हणजे असं काळू वेग जो आहे त्याचा growth वेग चा. भरपूर आहे. 39 दिवसात तो plot केवढा होता. नाही एवढा नव्हता, असं नव्हता नव्हता. एवढं. कुठवे असे होते का, पानं एवढे कडक होते का, मोकळं मोकळे मोकळं नव्हते दिसत आणि होतं. आहे ना निम्म्यापर्यंत असे इतकी लांब कांडी पडली होती. म्हणजे गॅप होता का? आता जो फोटो आहे ना सर, हा हा, तो दोनच बोटं बसतात मध्ये. खाली जागाच नाही. हे 2 बोटं, हे 2 बोटं. आणि पुढच्या वर्षी याच प्लॉट मध्ये आणखी खतरनाक होणार. हे बघा हम्म. आता याच्यामध्ये मी माल बघा सर, हे बघा आता तुम्ही मोजा पंच, हे बघा पाहता याची पंच बघा आहे का. आताशी सुरुवात आहे तरी अजून हा, आता हा. हा हे पान बघा, हे पानाची काळोखी पहा हो आहे ना, पेट्या वगैरे. ह्या पानावर जर झूम केलं चांगलं बऱ्यापैकी तुम्हाला जाणवेल. शिरा दिसते. हा, याच्यावरती लव आहे. हे बघा एकदम खतरनाक. ह्या पानावर काय आहे, सगळी एकदम लव आहे सगळी एकदम. हा, हा. इथे त्याचे शिरा आहे ना, हा. त्या शिरांच्या मध्ये पूर्ण लव त्याची वाढलेली. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस व्हिडिओ पाहिला ना तुम्ही, तेव्हा तुमच्या लक्षात सगळे शेतकरी ओरडतात माझ्या पोराला शेतीत इंटरेस्ट नाही. हे खरं आहे का खोटं आहे? प्रत्येक शेतकरी गावातला काय ओरडतो, इंटरेस्ट. माझ्या पुढच्या पिढीला पोरांना शेतीमध्ये इंटरेस्ट नाही. काय इंटरेस्ट नाही याचं कोणी कारण शोधत नाही. तो दोष का कोणाला देतो, सगळ्या पुढच्या पोरांना. का नाही यांना कष्ट आवडत नाही, यांना शेती आवडत नाही, यांना बापाचे कष्ट दिसत नाही, यांना आईचे कष्ट दिसत नाही. पण त्यांना हे कुठं करतात, आई बाप सगळे आतबाईचे कामं करतात. प्लॉट आहे ना सर, हा आतापर्यंत मल्चिंग पेपर टाकण्यापासून एकही मजूर नाही दोघांनी केलं. तारकाठी दोघांनी उभी केली. इंटरेस्ट आला. मल्चिंग सुद्धा दोघांनी, कारण मल्चिंग हाताळायला 5,000 रुपये माहितले, तारकाटीला 4,000 रुपये म्हणजे माहितले. तुम्ही असं म्हणाल का SCT वैदिक जर वापरलं गॅरंटेड घरामध्ये आहे पुढची पिढी शेतामध्ये यायला सुरुवात करते. भले ती शेती नाही करू द्या, आवडी नाही, पण शेतीमध्ये इंटरेस्ट होतो. काय वाटतं आदित्य? वाढला की आणि आदित्य नावाचा सूर्य उगवतो बरोबर शेतामध्ये, बरोबर आहे ना? सूर्य उगवायच्या आधी ते असतं सूर्य नंतर उगवतो, हा सूर्य अगोदर उगवला. हा, तो आता आम्ही बांधतोय ना, ह्याला उन्हाचं थांबत नाही. हा हा ऊन झाले की म्हणतो पप्पा मला घरी सोडा. बर मला माझे मित्र म्हणतात की तू जर जास्त वय दिसते, बर बर म्हणून हा काय करतो, हा. 5:30 वाजता सकाळी येतो बर आणि आम्ही याच्यात 2 सरी 1 सरी असं बांधून घरी जातो. मानता दुपारची आणि झोप परत 4 काढायची, वाजता 4 वाजता परत येतो. शेतकऱ्यांना माझा हा संदेश आहे की त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये SAT वैदिक वापरावं. कसलाही विचार ठेवायचा नाही, अगदी आत्मविश्वास नाही करावा. म्हणजे जर तुम्ही एकदा सुरुवात केली, एका महिन्यात तुमच्यामध्ये असणारी सर्व शंका दूर होतील. आणि तुम्ही थोडं वापरा ना, 10 गुंठ्याला वापरा, 5 गुंठ्याला वापरा. आम्ही असं म्हणतच नाही की तुम्ही सगळ्या वापरा. मी तर म्हणतो सगळ्या क्षेत्राला वापरूच नका तुम्ही. असं कळलं पाहिजे काय फरक पडला आहे की नाही. हा सूर्य हा लगेच. असं आहे. काय सांगशील तुझ्या मित्रांना, सगळ्या तुझ्या वयाच्या मित्रांना? काय जास्त काय सांगत नाही, रासायनिक बंदुकन हे चालू करा, नाही तर पोत्यावर बसायची वेळ येणार. खतरनाक dialogue आहे. वाटुळच हा? वाटुळच अच्छा, हे जर मार्ग नाही स्वीकारला तर दुकान लवकरच बंद करावं लागेल. 100%. हा? पोत्यावर बसायला लागेल म्हणजे काय? पोत्यावर भीक बसायला मागायला लागलं. लागणार. शिल्लकच राहत नाही. अहो, मागच्या वर्षी सर, अनुभव त्याच काय घेतला. शिल्लक वेळ राहतं, बरोबर येते. आहे. पैशासाठी गेल्या वर्षी ना तीच अवस्था झाली. मागावं लागतात पैसे. म्हणजे आता हे हे 6 झालं बोलण्याचा भाग झाला, पण या मित्राला बोलू, हा. त्या मित्राला मासे बोलू. जास्त आहे तिथं. ह्याच्या- मधमाशी हो, जास्त आहेत मासे. हे बघ, हे मधमाशी बघ. ऑर्गॅनिक असल्यामुळे हो. फवारणी वैदिक कमी होते. हे नाही, हे ऑर्गॅनिक नाही. हे बघ, हे वैदिक आहे. प्रकारात SAT वैदिक म्हणजे जे शेतकऱ्याला हवंय
भरभरून मिळते आणि जे नको ते आपोआप त्याचं गायब होतंय, गायब होतंय. तण गायब होतोय, रोग गायब ही जादू होतोय, आहे. गायब होतंय. आणि रासायनिक मध्ये जे शेतकऱ्याला नकोय ते देते. ते भरभरून येते, जे पाहिजे क्या बात, ते दिसतच नाही. क्या बात आहे, क्या बात. असं आहे, हा फरक तर 100% आहे. एकदम ऑब्झर्वेशन खतरनाक आहे तुमचं. हा? पाणी नको, आपल्याला काय पाहिजे? पोषण. पोषण हे नेहमी लक्षात ठेवा, बरोबर आहे की नाही? पाणी पाजून पाजून पाणचट करू नका. पाऊस उघडल्यानंतर ही ग्रीप आहे सर. हा? नाही रोज एवढा फरक पडतोय. नाही तुम्हाला तेच सांगतो मी, पाणी पाजून पाणचट करू नका, नाही तर पाणचट किडी येतील आणि पाणचट रोग येतील. आलं लक्षामध्ये? पाणचटपणाचंच मेन कारण आहे रोग आणि किडी येण्याचं. पाणचटपणाचंच कारण आहे तण येण्याचं. नाही, आपलाच पांचटपणा कमी केला ना की आपोआप सर्व ठेवणार. शेतकऱ्याने आपला पांचटपणा कमी केला, केमिकल रासायनिक वापरायचा. तर ते आपोआप गोड होते. क्या बात आहे, व्हेरी गुड. तुमचे नंबर सांगा सगळ्यांनी. संतोष आनंदराव चौधरी माझं नाव, मुक्काम पोस्ट केंजळ, तालुका वाई, जिल्हा सातारा. फोन नंबर 702193 तुम्हाला गायडन्स कम करता? जयश्री वैदिक शेतकरी मित्र हो, आपण हा जो प्लॉट पाहतोय हा केंजळवाई तालुक्यातला टोमॅटो प्लॉट आहे. या शेतकरी मित्रांनी ज्या पद्धतीने प्लॉट तयार केलेला आहे, आपल्याला जर असा पद्धतीचा प्लॉट तयार करायचा असेल तर सातारा विभागासाठी मार्गदर्शनासाठी माझा नंबर आहे 7030772607. धन्यवाद. त्या प्लॉटची या प्लॉटची मग सगळं सोबत केली, वरून तर ड्रोन मधून पाहिलं आपण, जवळून बी आपण ज्यावेळेस पाहिलं, याच्यामध्ये पूर्ण काय सर बारीक केली, म्हणजे गरा झाला पूर्ण, त्याच्यामध्ये सगळं काय खडे आहे ना, तरी ओल्यामध्ये मिसळते. आणि याच्यामध्ये तुम्ही आता हे जे कंद लावलेले हळदीचे, आता हे कंद जेव्हा ही हळद तयार होईल तेव्हा याच्यापेक्षा आणखीन भारी होणार. आणि केमिकलमध्ये हे खराब होऊन जातं, ते पोचट होऊन जातं केमिकलमध्ये कंद, आणि आपल्याबरोबर हा कंद आणखी डबल मोठा होतो. बघा तुम्ही आता. जेव्हा लागवड केली तो कोणता महिना होता टोमॅटोचा आपला? 25 एप्रिल. म्हणजे पूर्ण मेचं ऊन खाल्लंय. 40 टेम्परेचर होतं. 40 टेम्परेचरमध्ये प्लॉट होता, तरी एवढी ग्रोथ आहे त्याची. म्हणजे अर्धा प्लॉट हीटमध्ये, अर्धा पावसामध्ये. पावसामध्ये म्हणजे पाण्यामध्ये दोन्ही कंडिशनमध्ये एवढं बॅलन्स कसा राहिला? म्हणजे प्रत्येकासाठी स्ट्रॉंग होतं. तुम्ही काय म्हटले की मी माझं शिक्षण स्वतःच्या कमाईवर करेल. मग आता प्लॉटमध्ये पैसे कमवायचे, तेच शिक्षणाला पुण्याला वापरायचे असं ठरलंय पिता पुत्रांचं. हा, आणि असं प्रत्येक शेतकऱ्यांनी ठरवलं तर मुलगा वाया जाईल का? आज लोक काय करतात, फुकट कमवतात, त्यांना तिकडे खालता, आणि त्याच्यामुळे त्या मुलाला त्या फुकटची कळतच नाही किंमत. आपल्या वडिलांनी किती कष्ट केले ते. आज तो खंडाला लावून शेती करतोय, त्याला त्याची जाणीव पण आहे, आणि त्याला आनंद पण किती होईल की आपण पण कमवतोय. त्याचा आनंद नाही का? जेव्हा तुमचे वडील कमवत होते, बरोबर आहे की नाही, आणि आता तुम्ही कमवताय, फरक पडतो की नाही? मग तोच आपल्याला इथे शिकायला मिळतो. म्हणजे ही जी जमीन आहे, जशी 30 वर्षापूर्वी पिकत होती, 20 वर्षापूर्वी, तशी परत पिकायला लागली. मग अशी जर शेती असेल तर प्रत्येक घरातल्या लहान तरुण मुलाला सुद्धा त्याच्यामध्ये यायला काय होईल? आनंद वाटेल, लगेच तो येईल, आणि त्यांनी पाहिलं स्वतः. म्हणजे आमची ही पहिली 3री पिढी. चला, थँक्यू.